नमस्कार मंडळी, मी जागृती भोईर एन्जॉय भोईर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, आमच्या काकांची आज पूजा आहे आमच्या घरात, तर त्याची तयारी चालली आहे आमची. तर चला तुम्ही पण या तयारीला. शेगडी आणले, तर काकीने अशी बटाटे कापून ठेवले आहेत. आता मी सिमला आणि फरस बी कापते. आता बघा कुर्मा भाजी चालले, त्यासाठी टाकले खडे मसाले सगळे आणि आलं. आता टाकतात आपला घरगुती मसाला आगरी कोळी. आणि आमच्या काकीची पद्धत कुर्मा भाजी चालले. आता टाकतात हिंग. काय हे मटार चालेल ना तू घे मला. अगोदर 2 किलो आणले आम्ही. मला एक किलो द्या 1200 रुपये. तर नाही होतं 2 किलो आणले, 2 किलोच घ्या. कालची गोष्ट नाही तर नका. चला मग 1500 रुपये 2 किलो घ्या. बघा आता बटाट्याची भाजी चालली इकडे. ताई आल्या, काकी करते पूजेचा प्रसाद. काकी काय काय टाकला? काजू बदाम आणि तूप टाकलाय, साजूक तूप. आणि ते सगळं हलवून घेते काकी. पहिला सगळं चांगलं मस्त असं परतून घेते प्रसादाला. इकडे हे करतात कुर्मा भाजी. बघा आता कुर्मा भाजीत टाकली टॅमॅटो प्युरी. आता काजू मगजची ग्रेव्ही. काजू मगज ते भाऊ भाकरी न्यायला फिरायला चालल्यात, तर त्यांनी आम्हाला भाकरी सांगितल्यात आणि आम्हाला रद्दी पण आणले. आता भाकरी घेऊन गेल्यात. आता इकडे चालले आमची जेवणाची तयारी. त्यासाठी 1 लिटर तेल टाकलाय आणि तूप टाकलाय. आणि आता घेतले खडे मसाले, सगळे खडे मसाले. हा, दालचिनी, मिरी, लवंग आणि तेजपत्ता टाकलाय. ताई आल्यात बघा, ताई आल्यात. दीदी सोनाली ताई पुलाव बनवतात. आणि हे माझे मिस्टर दोघे पुलाव बनवतात. हे मेन कुक आहेत. आणि इकडं पुलावसाठी पाणी गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यात लिंब पिळून ती सालं ह्याच्यात टाकल्या पाण्यात. बघा, मिरची आणि कोथिंबीर आणि आलं याची पेस्ट आहे. हे आमचं सात्विक जेवण आहे, म्हणजे याच्यात लसूण आणि कांदा नाही. तर सत्यनारायणच्या पूजेचं जेवण आहे. आता ही पेस्ट बघा परतून घेतात. आता थांबा, आता या पेस्टमध्ये बघा दही टाकलाय, हळद, गरम मसाला आणि धना पावडर हे सगळं मिक्स करून ठेवलं आहे. आणि पुलाव मसाला हे सगळं मिक्स करून ठेवलं आहे बघा, असं जाडसर असं. आता बघा ही सगळी पेस्ट टाकून दिली तेलात. दही, गरम मसाला आणि पुलाव मसाला याची पेस्ट टाकून दिली. हे आमचे कुक आहेत, जयवंत भोईर. भाज्या टाकल्या बघा, फरसबी, फ्लावर आणि गाजर, तसे 3 भाज्या टाकल्या. आणि आता टाकायचं आहे मटार. तरी आमची 200 लोकांसाठी आहे. 6 किलो राईस जाणार आहे याच्यात. आणि आता टाकलंय मटार. हां,
आणि आता चाललाय टॅमॅटो. नाही या आता टाकला हिंग. आलेत आता चिंचवण गँग. टाकतोय पाणी. काय मोठा एक टोप पाणी टाकलाय. झाकण ठेवलंय थोडा 5 मिनिटं. कसली वाफ आली. बघा मध्ये मध्ये असं ढवळून घ्या. थोडा शिजायचं आहे. असं मध्ये मध्ये चेक करायचं आपण आणि बघायचं शिजलंय का. राईस टाकण्या अगोदर ते काजू याच्यात वाफ येते अंगावर ना. वाफ जाम आहे. शिजला. अर्धा शिजल्यावरून टाकायला लागेल ना. अर्धा शिजल्यावर आता टाकतो राईस. बघा याच्यात 6 किलो राईस टाकलाय. भाजी 4 किलोच्या आसपास असेल ना. 3 किलो त्याच्यात भाजी पडले. मटार, गाजर आणि फ्लावर आणि फरसबी. ही लोक पण खातात. चवीनुसार मीठ. बघा खडे मीठ टाकतात. आता टाकूया पाणी त्याच्यात. टाकू 3 टोप टाकू ना. हा 2 अगोदर 1 टाकलाय आणि आता 2 टोप पाणी टाकलंय. आणि आता टाकला लिंबाचा रस. 9 लिंबांचा 5 लिंबांचा रस टाकला याच्यात. हे बघा इकडे लिंब कापून ठेवलेत आणि त्या लिंबाचा रस काढून याच्यात टाकला. स्किप झाला जरा दाखवायला. आणि अजून 1 टोप पाणी टाकते. टाकू का. अशी 4 टोप पाणी गेला राईसमध्ये. आता करते बटाट्याची भाजी. बघा जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि उडीद डाळ टाकले त्याच्यात फोडणीला. काकांचे फ्रेंड हेमंत काका. आता टाकला हिंग आणि मिरची पेस्ट. बिना लसूणची आहे भाजी त्याच्यामुळं मिरची फक्त मिरचीची पेस्ट आणि आल्याची पेस्ट टाकले. हां आणि आता टाकतोय टॅमॅटो. सगळा तो पिकल. आणि बघा कोथिंबीर टाकली आता फोडणीला. किलो बटाट्याची भाजी करायची आपल्याला. उकडून मस्त अशी सोलून कापून ठेवल्यात बटाटे. हळद. बघा बटाटे टाकलेत आता. हळद बटाटे आता मीठ टाकताय. बटाटे टाकलं नव्हतं ना मी. अंदाजेनुसार मीठ टाका. मस्त अशी बटाट्याची भाजी झाली आपली. आणि बटाट्याची भाजी बघा मस्त अशी तयार झाली. आता त्याच्यावर ओलं खोबरं आणि कोथिंबीर मारलंय आणि मस्त अशी तयार झाली. चला तर या जेवायला पूजेला आमच्या. बघा आता ब्राह्मण दादा आल्यात आणि पूजा सगळी मांडणी झाली. फक्त काका काकींची तयारी राहिली. तर अशी आमची देवासमोर पूजा मांडली. बघा सगळी तयारी झाली. आमची तयारी बाकी आहे. आता चला येतो तयारी करून.
सर्वप्रथम खूप सोपे भरलेले आहेत असे त्यांना दिसले. तेव्हा त्याला वैकुंठात विष्णूकडे गेले. तेथे त्यांनी विष्णू स्तुती करून त्यांना प्रसन्न करून घेतले. नंतर ते म्हणाले, आपली कृपा असेल तर पृथ्वीवरील सर्व लोकांची दुःखे नाहीशी होतील असा कविता सांगा. त्या ऐकून श्री विष्णू म्हणाले, नारदा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. स्वर्ग लोकात मनुष्य लोकात कोणालाही माहीत नसलेले असे पुण्यकर फळ तुझं सांगतो. हे व्रत करणारा सर्व काळ शुभपूर्णसाठी मुक्त करत जातो. घेऊन त्याचा प्रसाद सत्यनारायणाला करावा. आपले बंधू बांधव परिवार मित्र यांसह सत्यनारायणाची कथा ऐकून द्यावा. नंतर सर्वांसह भोजन करावे. श्री सत्यनारायणाची पूजा देवळात पवित्र जागी करावी. हे व्रत केल्याचा मनुष्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. ह्या कलियुगात सर्व जीवांना सनातनाचा हा उपाय आहे. संत पुराणे देवाखंडे श्री सत्यनारायण प्रथम अध्याय. भगवंत पुढे सांगतात, पूर्वी हे व्रत कोणी गेले होते ती कथा आहे का. सुंदर पवित्र अशा वारणसी नावाच्या नगरीत एक ब्राह्मण राहत होता. तो दारिद्र्याने त्रासला होता. तो रोज भिक्षा मागण्याकरता इथं झाले. त्याचे बुद्ध ब्राह्मण असे म्हणून भगवंताने त्याला श्री सत्यनारायणाच्या पूजेचे सर्व विधान सांगितले. त्याप्रमाणे ब्राह्मण दुसऱ्या दिवशी श्री सत्यनारायणाची पूजा करण्याचा निश्चय करून कामात घेतलेला. त्याच दिवशी त्या ब्राह्मणाला खूप भिक्षा मिळाली. त्याने पूजेचे सर्व सामान आणून श्री सत्यनारायणाचे पूजन केले व तीर्थप्रसाद घेतला. त्यामुळे तो दारिद्र्यातून मुक्त होऊन पूर्ण सुखी झाला. प्रत्येक महिन्याला तो श्री सत्यनारायणाची पूजा करू लागला. एकदा तो पूजा करत होता. एक मुळे वेगळ्या तहान लागली तरी तिथे आला. श्री सत्यनारायणाची पूजा करता थांबला. नंतर तीर्थप्रसाद घेऊन त्यांना या व्रताची माहिती घेतली. आपल्या कामाला गेला. दुसऱ्या दिवशी श्री सत्यनारायणाच्या पूजा करण्याचा निश्चय करून मंदिरात गेला. त्या दिवशी त्याला सत्यनारायणाची पूजा केली. व्रताच्या प्रभावाने पृथ्वीवर परम सुख पाहून शेवटी मोक्षाला गेला. स्कंद पुराणे देवाखंडे श्री सत्यनारायण व्रतकथाया द्वितीयोऽध्याय. हरये नमः हरये नमः हरये नमः. कृत पुढे सांगतात, मुनिनो हे आणखीन एक श्री सत्यनारायणाची कथा सांगतो. पूर्वी उल्का नावाचा एक सत्यव्रती व भक्तिमान राजा होऊन गेला. त्याची पत्नी पतिव्रतावर लावण्यवती होती. एक दिवस तो राजा नदीच्या तीरावर श्री सत्यनारायणाचे पूजन करीत होता. तेथे साधू नावाचा एक म्हणी आला. ते व्रत पाहून साधू म्हणून त्याची माहिती मिळाली. नंतर त्याने तीर्थप्रसाद घेतला. त्या साधू मानाने संत नसल्यामुळे फार दुःख झाले. तेव्हा हे व्रत करण्याचा निश्चय करून तो घरी गेला आणि त्याने आपली लीलावती नावाच्या भार्येला आपण केला नमः सांगितला. श्री सत्यनारायणाच्या कृपेने लीलावती गर्भवती राहिली. 9 महिने तिला एक सुंदर कन्या झाली. तिचे नाव कलावती असे त्याने ठेवले. ती चंद्राच्या कलेप्रमाणे दिवसेंदिवस वाढू लागली. पण त्या साधूपणाने श्री सत्यनारायणाच्या पूजेची आठवण झाली नाही. पत्नीने आठवण केल्यावर मुलीच्या लग्नाच्या वेळी श्री सत्यनारायणाची पूजा करू असे त्यांनी ठरवले. पुढे मुलगी मोठी झाल्यावर तिचे लग्न कांचन नावाच्या नगरातील एका योग्य मानाच्या मुलाबरोबर ठरवले. मोठ्या आनंदपूर्वक साधू
पुरी बघा. हा आणि मशनीत पुरी करतात. आम्ही पुरी अशाच करतो मशनीवर. हा जवळ बसायला पाहिजे होता ना. आणि आता आम्ही देवांना नैवेद्य काढायला आलोय बघा, सगळ्या सुना घरातल्या. तीर्थवरून भांडणं चालल्यात घ्यायच्या. हे भाऊ आल्यात ना. अनुताई नमस्कार. नमस्कार. आणि हे भाऊ आले, तुरमाळ्याचे भाऊ आलेत. तुरमाळ्याचे चला पूजेला पाय पडायला. हे बघा आमची प्रसाद भरते मस्त असा. भजन मंडळी बघा. आणि आल्यात वैभव भाऊ आज येईल. कोळक्याचे सरपंच आलेत आमचे बाचे. प्रतीक्षा केला. आणि बघा आता भजन मंडळी भजन झालंय आणि त्यांना म्हणजे सांभाळ काका शिरायचं ना त्याच्यामध्ये. छान झालं वगैरे.
मी कामात ऐकलं होतं बसायला नाही मिळालं इकडे पण छान झालं. आणि भजन मंडळी आता निघाली आहेत. आम्ही तुझी बाजूला बसले ना बघा आता आमची मंडळी निवांत बसली आहेत. सगळी भजन मंडळी गेले आणि आता आमची मंडळी बसली. आणि आमच्या भरून पोट भरलाय. हा बघा आमचा सत्यनारायणचा प्रसाद आहे. विशन भाऊ बघा लावलाय, राईस काढतात आणि आमच्या चिवताई पुरी लाटतात. आमची मस्त अशी जेवणं झालेत, सगळी आता जेवून झालेत. आम्हीच फक्त राहिले जेवायचे. आणि हे आहेत माझे छोटे दीर चाचू.